अल्पवयीन मुलींचा विनयभंग कारवाईची मागणी। तब्बल 12 तास किरीट सोमय्यांचं ठिय्या आंदोलन। घाटकोपर पोलीस ठाण्यातच जेवले तिथंच झोपले। मध्यरात्री 3 वाजता पोलीस ठाण्यात काय घडले? भाजप नेते किरीट सोमय्या यांचं घाटकोपर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू होतं। हे आंदोलन तब्बल 12 तासांनी मध्यरात्री 3 वाजता संपलं। अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचं हे प्रकरण आहे, पण यात पोलिसांनी पीडित मुलींच्या नातेवाईकांवरच कारवाई केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। ज्या अधिकाऱ्यानं चुकीचा जबाब घेतला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सोमय्यांनी हे ठिय्या आंदोलन केलं। त्यांच्या आंदोलनानंतर घाटकोपरच्या या प्रकरणाची चौकशी सहआयुक्त लक्ष्मी गौतम करणार असल्याचं आश्वासन देण्यात आलंय। पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी पीडित मुलींच्या नातेवाईकांना मारहाण करत कारवाई केल्यानं संताप व्यक्त होतोय। ठिय्या आंदोलनावेळी किरीट सोमय्या आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचं समोर आलंय। आता सहआयुक्त लक्ष्मी गौतम या प्रकरणाची चौकशी करणार आहेत। मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर कारवाई करण्याचं आश्वासन किरीट सोमय्यांना देण्यात आलंय। तसंच पीडित मुलींच्या नातेवाईकांवर कारवाई केल्याच्या प्रकरणात पोलीस अधिकारी दोषी आढळले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेत। त्यामुळे मध्यरात्री 3 वाजता किरीट सोमय्या यांनी हे आंदोलन मागे घेतलं। तब्बल 12 तास चाललेल्या या आंदोलनावेळी किरीट सोमय्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यातच कार्यकर्त्यांसह जेवण केलं। त्यानंतर ते तिथंच झोपले होते। मात्र पोलिसांनी मध्यरात्री कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर अखेर 12 तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आलं। काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलं? मी पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना धन्यवाद देतोय। त्यांनी या दोन्ही भगिनींना न्याय मिळेल त्या कुटुंबाला खोट्या पद्धतीने गुंतवण्याचा प्रयत्न झाला होता आणि तो फिरोज इक्बाल याच्याकडे तीव्र कारवाई त्या सगळ्या सहकार्यांवर व्हायला हवी या आमच्या सगळ्या मागण्या पोलीस आयुक्तांनी मान्य केला आहे। या प्रकरणाचा तपास पूर्ण, त्याचबरोबर या परिवारांचा लोकांना जेलमध्ये टाकण्याचा जो दुस्साहस पोलीस अधिकाऱ्यांनी केलं त्याचा तपास आता मुंबईचे जॉईंट पोलीस कमिशनर क्राईम लक्ष्मी गौतम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। उद्या सकाळपासून क्राईम ब्रांच याची चौकशी पुढे नेणार आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी यात गलथानपणा केला आहे हे सिद्ध झाला तर त्याच्यावर कडक कारवाई होणार। एकूण तब्बल 12-13 तास उलटून गेलेला आहे आंदोलन तुम्हाला करावं लागलं। पुढे जर यातून जर यांना न्याय मिळाला नाही पीडित कुटुंबाला तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? असं आहे की हे जे मुस्लिम जिहादी माफिया नेत्यांचं कटकारच चालू होतं। आपण पाहिलं की नाशिक असो, अग्रीपाडा असो की अमरावती असो आणि घाटकोपर सगळ्या ठिकाणी मुस्लिम माफिया आमचा हिंदू मुलींना ताई माई यांना फसवण्याचा प्रयत्न करतात। इथे तर 6-7 वर्षाच्या मुलींना त्यांनी हे प्रकरण घाटकोपरचं दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता, पण आता गोष्ट स्पष्ट झाली आहे आणि आता आम्हाला न्याय मिळेल याची खात्री झाली आहे। या दरम्यान मुंबईच्या महापौर रितू तावडे, आमदार पराग शहा आणि भाजपचे अनेक नगरसेवक आणि पदाधिकारी किरीट सोमय्यांसोबत या आंदोलनात सहभागी झाले होते। आता पोलिसांच्या चौकशीत पोलीस अधिकारी दोषी ठरतात का हे पाहावं लागेल। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।